हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत? मजेत तर असलंच पाहिजे. हा आपला नेहमीच जवळचा आणि आपुलकीचा प्रश्न. पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमुश यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत आहे. आजचा आपला ब्लॉग खूपच खास होणार आहे, कारण की आजच्या ब्लॉगमध्ये सांस्कृतिक परंपरा जोपासणार हळदी कुंकू आणि बाळाचे बोरनान त्याच्या रिलेटेड आपला पूर्ण व्हिडिओ होणार आहे. आणि आज आहे गणेश जयंती, त्यामुळे मी बाप्पासाठी छान असे मोदक सुद्धा बनवले, ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ पूर्ण बघा. जे कोणी नवीन असेल, ज्यांनी अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मला डेली ब्लॉग्स तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील. The next day. आज आहे गणेश जयंती, म्हणून म्हटलं त्याला सकाळी लवकर उठून पटपट घरातली सर्व कामे आवरून घेऊया. त्यानंतर बाप्पाला छान असं सकाळीच मोदकचा नैवेद्य दाखवून घेऊया, कारण की आज इव्हिनिंगला मला बाळाचे बोरणांचं डेकोरेशनसुद्धा करायचं होतं आणि हळदी कुंकू पण होतं. संध्याकाळी मला हवा तेवढा वेळ भेटला नसता, म्हणून सकाळीच सर्व मला कामे करायची होती. पण आज झालं वेगळंच गणित, की सकाळीच माझं बाळ पहाटे 4 वाजता उठलं. जे की नेहमी 6-6:30 वाजता उठतं, आणि तो आज 4 वाजता उठला. कधी घरी काय प्रोग्राम असेल किंवा फंक्शन असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल, त्याच टायमाला का माहीत असं माझं बाळ करत असतं. तर बाळ 4 वाजता उठलं, म्हणून मलासुद्धा पहाटे 4 वाजता उठायला लागलं. बाळ जोपर्यंत खेळतंय, झोपत नाही, तोपर्यंत मी तिथेच बाळासोबत टाईम स्पेंड करते. थोडं जरी बाळापासून दुर्लक्ष झालं की पटकन माझं बाळ काहीतरी काम वाढवून ठेवतो. त्यामुळे मी घरामध्ये बाळ जोपर्यंत जागा आहे, खेळते, तोपर्यंत घरामध्ये मी कुठलीच कामे करत नाही. 8 वाजेपर्यंत माझी फक्त शेटसाठी टिफिन रेडी झालेला, बाकी सर्व कामे तशीच पेंडिंग होती. 8 वाजता माझं बाळ झोपलं. बाळ झोपल्यानंतर मी घरातली कामे पटपट आवरून घेतली. 10:30 ते 11पर्यंत माझी जवळपास घरातली सर्व कामं झाली होती. पण मला आज छान असे बाप्पाला मोदक बनवायचे होते, म्हणून म्हटलं त्याला बाळ झोपलं तर पटकन मोदक बनवून घेऊया. नारळसुद्धा फोडायचं तसंच बाकी होतं. नारळ फोडायला घेतलं आणि माझं बाळसुद्धा परत उठलं. त्यामुळे मला जवळपास 2.5 तास ते मोदक बनवायला गेले. आणि मी व्हिडिओ शूट करत होती बाळासोबत बोलता बोलता. माझा अर्धा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा राहून गेला. जेवढा मी मोदकचा रेसिपीचा व्हिडिओ शूट केला, तेवढा व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करते. सर्वप्रथम एक नारळ घेतलं, ते फोडून घेतलं. फोडून झाल्यावर स्वच्छ धुवून घेतलं, बारीक किसून घेतलं. एका कढईमध्ये 1 ते 2 चमचे मी तूप टाकलं. तुपामध्ये छान असं नारळाचा केलेला किस परतून घेतला लाल होईपर्यंत. त्यानंतर त्यात जेवढं मला गोड हवं आहे तेवढा गूळ ॲड केला. त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये मी वेलची पूड, ड्रायफ्रूट्स ॲड केले आणि पुन्हा पूर्ण गूळ त्याच्यामध्ये एकजीव होईस्तोवर पूर्ण मी ते मिश्रण बनवून घेतलं. आणि थंड झाल्यानंतर मी मोदक बनवून घेतले. जवळपास 2.5 तास ते मोदक बनवायला गेले. तोपर्यंत शेटसुद्धा आज आले होते लवकर. आणि घरातली बरीच कामे बाकी होती, कारण की बाळाने सर्व सारांनी लादी चिकट केली होती, म्हणून मला पुन्हा ती लादी पुसायला लागली. तर शेटने आणि सिद्धूने जवळपास बऱ्यापैकी सर्व डेकोरेशनसुद्धा केलं होतं. आणि आज आम्हाला करायचं होतं बाळाचं फर्स्ट टाईम बोरनान, आणि संध्याकाळी होता हळदी कुंकू. जसं की नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण महिलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सण प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये महिलांना वाण देऊन विशेष प्रकारे ही अशी परंपरा आहे, आणि लहान मुलांसाठी खूप दिवसापासून चालत आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी माहिती आहे, बऱ्याच ठिकाणी माहिती नाही. तर मी फर्स्ट टाईम माझ्या बाळाचं बोरनान करते. बोरनान हा शिशुसंस्कारामधला एक संस्कार आहे. जसे की लहान मुलांना 5 वर्षापर्यंत हा बोरनानचा संस्कार केला जातो. जसं अन्नप्राशन आहे, तसंच बोरनानसुद्धा लहान मुलांचं केला जातो. हा लहान मुलांवर होणारा छान असा संस्कार आहे. लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जाते. तर याच्यामध्ये बोरे, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, चिरमुरे, चॉकलेट, जर तुम्हाला चॉकलेट वगैरे ॲड करायचं असेल, छोट्या मुलांच्या गोड गोड वस्तू ज्या आवडतात ते सर्व, कुरमुऱ्याचा जास्त याच्यात वापर केला जातो. बदलत्या ऋतूचा परिणाम लहान मुलांवर होऊ नये यासाठी या कालावधीत मिळणारी जसं की बोरे, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा मुलांच्या डोक्यावर टाकल्या जातात. तर हा खूप छान असा संस्कार मानला जातो. तर मला बाळाला सुद्धा रेडी करायचं होतं, तर मी पहिलं स्वतः रेडी होऊन झाली. त्यानंतर मी बाळाला पटकन रेडी करून घेतलं. बाळाला रेडी करायचं म्हणजे मला खूप मोठा टास्क आहे. त्याच्यासोबत अर्धा ते पाऊण तास बडबड करायला लागतं, त्याच्या पाठी फिरायला लागतो, तेव्हा कुठेतरी जाऊन तो
रेडी होतो आणि माझी रांगोळीसुद्धा पेंडिंग होती. मला काढायचीच नव्हती रांगोळी, पण माझी फ्रेंड आहे गीता, ती आली आणि ती बोलली की दारामध्ये रांगोळी काढूया, छान वाटेल. तर तिने मला रांगोळी काढायलासुद्धा मदत केली आणि छोटे मोठे असंच मला शेठने, सिद्धूने, गीताने असं बोरणांसाठी डेकोरेशनसुद्धा केलं. तर अशा प्रकारे बऱ्यापैकी माझी तयारी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत झाली होती आणि सगळं डेकोरेशन वगैरे झालं होतं. पण याच्यानंतर सर्वात मोठा टास्क हा होता की बाळ राहतंय की नाही. माझं बाळ सर्व गर्दी वगैरे बघून व्हिडिओ चालू आहे ना. काय चॉकलेट तुला? बाळाला बसवायचे त्याला हात नाही लावायचा. चॉकलेट त्यालाच सिद्धू धर तू त्याला. दोन मिनिटं बोला पकडून बसला शांत बसला पटापट हे करू नादी लागलाय ते करून पटकन. म्हणूनच म्हटलं घ्या पटापट हे करू. संपला चार घेतला ना सगळ्यांनी. एकटं धान्य होत एकदम येऊन पहिल्या वेळेस बसा मावशी बसा. इकडे बघ. वीर वीर बोरणांच्या डेकोरेशनसाठी जे काही पतंगी वगैरे लागणार होते ते 2 दिवस आधी सिद्धू, शेठ या दोघांनी मिळून बनवून ठेवले होते. जेव्हा बोरणांच्या दिवशी डेकोरेशन केलं पतंगीने तेव्हा घरामध्ये खरंच खूप छान वाटत होतं हे सर्व डेकोरेशन. बोरणान करताना लहान मुलांना काळा पोशाख घालून हलव्याचे दागिने घालून नटवतात, त्यांना पाटावर बसवतात व त्यांचे औषण करतात. लहान मुलांना बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे, तिळाचे लाडू, बिस्किट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून लहान मुलांना त्याने आंघोळ घातली जाते. असे म्हणतात की पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी नावाच्या राक्षसाची लहान मुलांवर वाईट नजर पडू नये, त्याचे वाईट विचार लहान मुलांवर येऊ नये, त्यामुळे हा शिशु संस्कार केला जातो. हा संस्कार सगळ्यात पहिला कृष्णावर केला गेला. त्यानंतर ही प्रथा चालू झाली बाळाच्या बोरणांची. याचं खायचं काम चाललंय खाली, काही करा तुम्ही.
खाली ये ना. बसा खाली खाली बस खाली बस एकच टाकायची इकडे बघ खाली बघ खाली बघ इकडे बघ मॅडम थोडे अशा आहे तुम्ही. कंटिन्यू चालूच आहे. मला मारून घेते झाकून टाकला बिर्याणी. चार 3 चॉकलेट याच्यामध्ये चॉकलेट हे आता रडायला लागला चॉकलेट पण इकडे बघ वीर वीर. जवळपास बाळाचं बोरनान पूर्ण झालं. त्यानंतर मी माझं हळदी कुंकू करायला घेतलं. हळदी कुंकू हे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही केले जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये हळदी कुंकाला विशेष महत्त्व आहे. डायरेक्ट हेलिकॉप्टर खाईल तो खाईल त्याला मजा वाटली चौकी रे चौकी नाही
त्यांना दे. सगळ्यांना आरसे बघून घ्या, दिसतंय ना बरोबर. फोटो पण घ्यायचा. गोल करायचं, असं दाखवायचं. गोल गोल गोल. आता काय पोच करायची तशीच आता होती तशीच ठेवा. आम्हाला त्यातलं एवढं कळलं. राहू तसंच. नाही तर मी मेकअप करताना दाखवू. आले माझ्या पडली. माझ्या